प्रकाश वाटा, डॉक्टर प्रकाश आमटे. शब्दांकन सीमा भानू. भाग 6. कसोटीचे प्रसंग. आम्ही सारेजण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती घडू लागल्याने आम्हा सर्वांचा उत्साह दुणावला होता. दूरदूरून आदिवासी पेशंट्स येऊ लागले होते आणि आम्हाला त्यांच्या सेवेची संधी मिळत होती. आमच्या डॉक्टर असण्याचा दूर जंगलात राहणाऱ्या गरीब आणि मागासलेल्या आदिवासींना उपयोग होऊ लागला होता. मात्र जसजसे पेशंट्स येऊ लागले तसतशी आमची परीक्षा घेतली जात आहे याची जाणीव होऊ लागली. कारण आमच्याकडे येणाऱ्या केसेसमुळे आमच्यातील कौशल्य पणाला लागत होतं. अत्यंत विपरीत परिस्थितीत अत्यंत जटिल केसेस आम्हाला हाताळाव्या लागत. सर्पदंश, अस्वलाचे हल्ले, झाडांवरून पडून हाड मोडलेले पेशंट्स, अडलेल्या बाळंतिणी, अंगावर काढलेले आजार, मोतीबिंदू झालेले लोक, अशा एक ना अनेक केसेस आहेत. वैद्यकीय शास्त्रातील अनेक शाखांचं ज्ञान त्यासाठी आवश्यक होतं. आम्ही होतो साधे डॉक्टर, पण हे सांगणार कुणाला? त्यामुळे आमची मोठी कसोटी लागायची. म्हणूनच एक डॉक्टर म्हणून मला हेमलकशात जो अनुभव मिळाला तो इतर कुठंही मिळणं शक्य नव्हतं असं मला नेहमी वाटतं. इथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं समोर यायची की ज्यांची एरवी कल्पनाही करता येणार नाही. अशा वेळेस आपल्या मनाला पटतील असे निर्णय आम्हाला चटकन घ्यायला लागायचे. रात्री अचानक पेशंट आलेला असल्यास वीज नसल्याने एक कार्यकर्ता कंदील धरून उभा आणि दुसरा घाम पुसायला शेजारी असं आमचं काम चालायचं. ते खडतर दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. काही केसेस तर आमच्या मनावर अशा काही कोरल्या गेल्या आहेत की त्या स्मृतीपटलावरून हलूच शकत नाहीत. हेमलकशाच्या जंगलात प्राण्यांनी, विशेषतः अस्वलांनी माणसांवर हल्ला करणं ही अगदी वारंवार घडणारी गोष्ट. माणसाकडून कळत नकळत काही त्रास झाला तर अस्वल स्वसंरक्षणासाठी हल्ला करतो. अस्वलाच्या पिल्लांना हात लावला गेला किंवा इतर काही कारणांनी कोणी त्यांच्या वाटेला गेलं तर अस्वल मोठ्यांदा आवाज करत त्या माणसाच्या अंगावर जातं. त्या आवाजानेच माणूस इतका घाबरतो की तो जागचा हलूही शकत नाही. अस्वलाला वाळवी खाण्यासाठी मोठ्या नख्या असतात, त्यामुळे एका पंजात समोरच्याला आडवं करून ते कवटीवर हल्ला करतो. ते चावतं आणि माणसाची कवटी फोडतं. हे सगळं होतं काही सेकंदात. अस्वलाचा हल्ला होतो तेव्हा तो माणूस लांब कुठेतरी जंगलात डोंगरावर गेलेला असतो, त्यामुळे मदतीसाठी कुणी नसतं. जेव्हा कुणाला हल्ला झाल्याचं कळतं तेव्हा पेशंटला दवाखान्यात आणलं जाणार. यात कधी कधी 2 दिवसही जाणार. तोपर्यंत बहुतेकदा पेशंटची अवस्था फार वाईट झालेली असायची. माझ्याकडे अशीच एक केस आली. रात्रीची वेळ होती. अस्वलाच्या हल्ल्यात त्या माणसाची कवटी फुटली होती. डोळेही गेलेले होते. तो रक्तबंबाळ झाला होता. चेहऱ्याचा सगळा आकारच बदललेला होता. माझ्याबरोबर एक शिकाऊ डॉक्टर होता. तो तर हे सगळं बघून चक्करच येऊन पडला. त्या माणसाचा चेहरा पाहणं अंगावर काटा आणणारं होतं. पण आश्चर्य म्हणजे तो माणूस पूर्ण शुद्धीवर होता. हे कसं झालं ते तो सांगत होता. चेहरा फाडलेला असताना, कवटी फुटलेली असताना आणि काहीही दिसत नसताना तो माणूस बोलत होता. सर्वत्र अंधार होता. मी अंधारातच त्याच्या जखमा साफ करायला लागलो. जखमेत माती, पालापाचोळा होता. कापडावर सलाईन ओतून ते साफ करत गेलो. चेहरा असंख्य ठिकाणी फाटलेला असल्याने टाके घालणं गरजेचं होतं. ॲनेस्थेशिया वगैरे काही उपलब्ध नव्हतं, त्यामुळे भूल न देताच टाके घालावे लागणार होते. म्हणून त्याला सहन होतंय का हे बघण्यासाठी मी एक टाका घातला. तो चालेल म्हणाला. मग तब्बल 150 टाके घालून त्याच्या जखमा शिवल्या. त्या बिचाराने ते सगळं शांतपणे सहन केलं. मला त्या माणसाचं मोठं कौतुक वाटलं. त्याच्यात प्रचंड सहनशक्ती होती. तेव्हा माझ्या लक्षात आलं की जगण्याच्या लढाईत या लोकांकडे आपल्यासारखे पर्याय नसतात, त्यामुळे त्यांची सहनशक्ती प्रचंड असते. त्याच्या बळावर तो सर्व दुःख सहन करू शकला. विशेष म्हणजे 4-5 दिवसांनी पूर्ण बरा होऊन तो आपल्या पायांनी चालत गेला. डोळे फोडल्याने तो पूर्ण आंधळा झाला होता.
तरीही त्याचा जीव वाचला म्हणून आम्हाला फार बरं वाटलं. मात्र आमचं समाधान फार दिवस टिकलं नाही. जीव वाचला तरी ठार आंधळा झाल्याने त्याचा कुठल्याच कामांना उपयोग नव्हता, त्यामुळे तो बसूनच असायचा. असा घरी बसून राहणारा माणूस निर्धन आदिवासींना कसा परवडणार? त्याला बाकीचे लोक तरी किती दिवस पोसणार? त्यामुळे ते त्याला कमी खायला द्यायचे. अखेरीस उपासमारीने तो 2 वर्षात मरण पावला. जे घडलं ते कुणालाही खूप अमानुष वाटेल, पण आदिवासींच्या भूमिकेत जाऊन बघितलं तर लक्षात येतं की त्यांनी हे काही मुद्दाम केलेलं नव्हतं. त्यांच्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. कष्ट करेल त्याला खायला मिळेल, असा जिथे उसूल असतो तिथे बसून खाणाऱ्याला किती मिळणार? मुळात इथे प्रत्येक जण, अगदी लहान मुलंही आपलं खाणं स्वतः मिळवतात. एक जण मिळवून आणणार, बाकी खाणार, हा प्रकार इथे नाही. परिस्थिती इतकी भयानक, दारिद्र्य इतकं कमालीचं की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे विधान इथे तंतोतंत लागू पडणारं. कष्ट करणाऱ्यालाच जर पुरेसं अन्न मिळत नाही तर नुसतं बसून राहणाऱ्याला कोण काय देणार? जंगलातल्या आदिवासींचं आयुष्य किती कष्टाचं असतं याची आपल्याला कल्पनाच येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या जगण्याचे नियमही आपल्याला कळू शकत नाहीत. त्यांच्या भोवतीच्या कठीण परिस्थितीतूनच त्यांचं जगणं आकाराला येत असल्यामुळे आपल्याला अमानुष वाटणाऱ्या घटना ते सहजी पचवतात. आमच्याकडे आलेल्या अशा केसेस आठवल्या की मन थांबून जातं. त्यांना होणाऱ्या अपघातांकडे, आजारांकडे किंवा समोर येणाऱ्या आव्हानांकडे हे लोक कसं बघतात त्याचे हे किस्से पहा. इथल्या बायकांना दिवसभर खूप काम, घरातलं काम करायचं, 2-3 किलोमीटरवरून पाणी आणायचं, मुलांना सांभाळायचं. त्यामुळे रात्रीपर्यंत त्या इतक्या थकून जातात की पडल्या पडल्यास त्यांना अगदी गाढ झोप येणारच. थंडीपासून बचाव करण्यासाठी इथे शेकोटीचा सर्रास वापर होतो. एकदा एक छोटं मुलगी होती, वर्षाचीही नसेल, जागं झालं आणि रांगत शेकोटीकडे गेलं. आई दमून झोपलेली, त्यामुळे आपल्या बाळाबद्दल काय घडतंय हे तिला कळायचा प्रश्नच नव्हता. पण पाय शेकोटीत गेल्यावर त्या मुलीनं हंबरडा फोडला तशी आई धडपडत उठली. आईने शेकोटीतून बाळाला बाहेर काढेपर्यंत त्या मुलीच्या पावलांचा जळून कोळसा झाला होता. त्या मुलीला घेऊन ती बाई सकाळी माझ्याकडे आली. तिची पावलं बघितल्यानंतर त्या बाबतीत काही करणं शक्यच नव्हतं असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे जळलेली ती पावलं ऑपरेशन करून मला काढून टाकावी लागली. जखमांना औषध लावलं आणि अँटीबायोटिक्स दिली. आई त्या मुलीला घेऊन महिनाभर येत राहिली. तिने नंतर मुलीच्या पायांना चिंध्या, पानं गुंडाळली आणि ती तिला घेऊन गेली. विशेष म्हणजे पावलं जळली तरी ती वर्षभराची मुलगी चालू शकत होती. अशीच आणखी एक घटना. प्रकल्पापासून 15 किलोमीटरवरच्या एका गावात शेकोटीजवळ एक कुटुंब झोपलं होतं. मण्यार हा विषारी साप एका मुलीजवळ आला. त्याचा थंड स्पर्श झाल्यावर ती हलली, त्यामुळे तो तिला चावला. तिने हात झटकला तर तो साप शेजाच्या दुसऱ्या मुलीच्या अंगावर पडला. तिलाही तो चावला. तिनेही तसाच हात झटकला तर तो शेजारी झोपलेल्या तिच्या वडिलांच्या अंगावर पडला आणि त्यांनाही चावला. या अपघातात एक मुलगी जागीच गेली. दुसरीला आणि तिच्या वडिलांना दवाखान्यात आणलं. त्यांना अँटीव्हेनम हे सर्पदंशावरचं औषध दिलं, पण ती दुसरी मुलगीही गेली. वडील फक्त बचावले. आपल्या 8-10 वर्षांच्या 2 मुली अशा बघता बघता गेल्याचं दुःख त्या वडिलांना सोसावं लागलं. केवढा मोठा धक्का बसला असेल त्या माणसाला. पण ही बिचारी लहान माणसं, त्यांना दुःख व्यक्त करण्यासाठीही वेळ नसतो. जे जगलेत त्यांना जगवायचं आव्हान त्यांच्यासमोर असतं. दुःखादुःखातही किती फरक असतो हे तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलं. हेमलकशातल्या आमच्या सुरुवातीच्या काळात एक गोष्ट आमच्या लक्षात आली, ती म्हणजे इथे बालमृत्यूचं प्रमाण खूप आहे. बाळाला जन्म देणारी आईच ॲनिमिक असल्याने तो ॲनिमिया मुलातही येणारच. शिवाय इथे गरोदरपणात आईने विश्रांती घेणं, काळजी घेणं इथल्या परिस्थितीत कसं शक्य होणार? त्यामुळे अगदी प्रसूती वेदना सुरू होईपर्यंत बायका कामं करणार. त्यामुळे शेवटपर्यंत काम करायचं आणि पोट दुखायला लागल्यावर झोपडीच्या मागं जायचं हीच इथली पद्धत.
पण दवाखाना सुरू झाल्यावर त्यात थोडा फरक पडला. अर्थात आधी डॉक्टरांना दाखवणं वगैरे प्रकारच नव्हता. लोक बाळंतपणाच्या वेळेसच बाईला घेऊन येत असत. शिवाय घरात बाळंतपणं होत होतीच, पण दवाखान्यातही काही केसेस यायला लागल्या होत्या. विशेषतः अडलेल्या बायका मोठ्या प्रमाणात यायच्या. आम्ही नैसर्गिक प्रसूतीवरच भर द्यायचो, कारण आमच्याकडे त्यासाठी लागणारी काहीच उपकरणं नव्हती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बायकांची वेदना सहन करायची तयारीही असायची. असंच एकदा एका अडलेल्या बाईला 5-6 जण खाटेवर टाकून घेऊन आले. मूल आडवं होतं, त्याचा हात बाहेर आला होता. नैसर्गिकरित्या प्रसूती शक्य नाही हे आम्हाला कळलं होतं. पावसाळ्याचे दिवस होते, रस्ते बंद झालेले. आमच्याकडे तेव्हा गाडी नव्हती. चंद्रपूरला गेलं तरच शस्त्रक्रिया करता येणार होती, पण जाणार कसं? जोपर्यंत मूल बाहेर येत नाही तोपर्यंत त्या आईच्या जीवालाही धोका होता. त्यामुळे बरोबरच्या नातेवाईकांना सगळं समजावून सांगितलं. ते म्हणाले, अशा पावसात आम्ही दुसरीकडे कुठे जाणार? आमच्याकडे पैसे नाहीत, भाषाही येत नाही. तुमच्याकडे विश्वासाने आलोय, तुम्हीच काहीतरी करा. त्या परिस्थितीत मूल आणि आई दोघंही वाचणं कठीणच होतं. मुलाला बाहेर काढलं तर आई वाचू शकणार होती. त्यांनी चालेल असं सांगितल्यावर आमची जबाबदारी वाढली. हा अनुभव आमच्यासाठी नवाच होता. आम्ही असं ऑपरेशन केलंही नव्हतं नि बघितलंही नव्हतं, पण छातीवर दगड ठेवून ऑपरेशन सुरू केलं. मुलाला कापून बाहेर काढावं लागलं. हे सारं करताना फार वाईट वाटत होतं, पण आमच्या ऑपरेशनमुळे आईचा जीव वाचला. 2-3 दिवसांनी ती 15-20 किलोमीटरवरच्या आपल्या गावी चालत गेली. या ऑपरेशन नंतरही पूर्वीचाच अनुभव आला. मूल गेल्याचं त्या लोकांना, अगदी त्या बाईलाही फारसं काही वाटलं नाही. आईचा जीव वाचला ना, मग होतील तिला मुलं, असा त्यांचा सरळसोट थेट विचार होता. शिवाय तिथे बालमृत्यूचं प्रमाण एवढं होतं की कुपोषण, आजार, सर्पदंश यामुळे पहिल्या वर्षात खूप मुलं मृत्युमुखी पडत. हे मूल थोडं आधी गेलं एवढंच, असं त्यांना वाटलं असावं. ते त्यामुळेच पुढे त्या बाईची 2 बाळंतपणं झाली. ती नॉर्मल झाली. मग या 2 मुलांनाच चांगल्या पद्धतीने वाढवा असं समजावून सांगून तिच्या नवऱ्याचं ऑपरेशनही आम्ही केलं. आपल्या दुःखाचं ही माणसं अवडंबर माजवत नाहीत, कारण ते ज्या परिस्थितीत वावरतात त्यात त्यांना असं वागण्याची मुभाच नसते. आणखी एक केस सांगतो. एकदा एका 10 वर्षांच्या मुलीच्या पोटात कशी कोण जाणे बांबूची काडी गेली. त्या काडीमुळे पोटाला छिद्र पडलं आणि तिचं आतडच बाहेर आलं. ती मुलगीही अशी बहाद्दर की तिने आई वडिलांना सोबत घेतलं आणि ते बाहेर आलेलं आतडं हातात धरून 15 किलोमीटर चालून आली. तिला कमालीच्या वेदना होत असणार, पण आश्चर्य म्हणजे ती बोलू चालू शकत होती. दवाखान्यात येईपर्यंत बराच वेळ झाला होता. बाहेर आलेलं आतडं फुगलं होतं. अशा केसेस एरवी फारशा कुठे बघायला मिळत नाही, पुस्तकात तर नाहीच नाही. हे आतडं पुन्हा आत ढकलणं हा एकमेव उपाय आमच्यासमोर होता. त्यामुळे दाबून ते थोडंसं बारीक केलं आणि ज्या पोटाच्या छिद्रातून ते बाहेर आलं होतं त्यातूनच आत ढकलायचा प्रयत्न सुरू केला. हे काम खूप हळूहळू करावं लागत होतं. तिला प्रचंड दुखत असणार, पण ती मुलगी इतकी सहनशील की थोडंसं ओरडण्यापलीकडे तिने काही त्रास दिला नाही. बऱ्याच वेळाच्या प्रयत्नांनी ते आतडं पुन्हा आत गेलं. हे सर्व करत असताना मुलगी पूर्ण शुद्धीवर होती. मग टाके घालून पोट शिवून टाकलं. अँटीबायोटिक्स सुरू केली. काहीही त्रास न होता ती मुलगी खडखडीत बरी होऊन गेली. गळू होणं हा सामान्य प्रकार, पण जरा दुखायला लागलं की पेशंट्स शहरात किंवा मोठ्या गावी डॉक्टरकडे येतात. पण इथे मात्र गळू वगैरे झालं तरी त्याकडे कुणी फारसं गांभीर्याने पाहत नाहीत. अगदी चालता येत नाहीये, तो भाग प्रचंड सुजलाय, अशी अवस्था आल्यावरच हे लोक आमच्यापर्यंत येणार हे जणू ठरलेलंच. आम्ही रोजच्या नेमाप्रमाणे नदीकाठी फिरायला जात असतानाच एक पेशंट रस्त्यावर भेटला. माझ्याकडेच यायला निघाला होता. तो अहिरी गावाहून आला होता. खरं पाहता रुरल हॉस्पिटल असलेलं हे तालुक्याचं गाव, पण त्या दवाखान्यात न जाता तो माझ्याकडे आला होता. एवढ्या लांब का आलास बाबा असं विचारल्यावर,
तुमच्याकडूनच उपचार करून घ्यायचेत असं म्हणाला. त्याचा पाय प्रचंड सुजला होता. रस्त्यावरच त्याचा पाय तपासला. गळू झालं असावं हे लक्षात आलं. नुसतं थोडंसं टोचलं तर ते फुटलं आणि कारंज उडावं तसा पू बाहेर आला. पू थोडा थोडका नव्हे, किमान अर्धा 1 लिटर तरी असेल. पण पू निघून गेल्यामुळे पुढच्याच मिनिटाला त्याचं दुःख कमी झालं. त्याचा चेहरा लगेच बदलला. अशा किती केसेस सांगाव्या. कुणाचं तरी दुःख, वेदना आपण कमी करू शकलो याचं आंतरिक समाधान खूप मोठं असतं. ते मला या कामानं खूप दिलं. आदिवासी लोकांमध्ये लाज, संकोच वगैरे अजिबात नाही. पुरुष डॉक्टरकडे बाईला घेऊन कसं जायचं असं त्यांच्या डोक्यातही येत नाही. त्यांच्याकडं पर्याय नसतो हे जरी खरं मानलं तरीही त्यांच्या हे लक्षातही येत नाही. हेच जास्त बरोबर आहे. त्यांच्या दृष्टीने डॉक्टर म्हणजे आईवडिलांसारखाच. त्याच्यासमोर लाज, संकोच कसला? हे लोक विश्वासी चटकन टाकत असल्याने आमचं काम सोपं होत गेलं. या विश्वासातूनच अधिकाधिक कठीण केसेस करायचं बळ आम्हाला मिळत गेलं. आम्ही दोघं फक्त डॉक्टर होतो. मी सर्जरीचा थोडा अनुभव घेतलेला, मंदा तर ॲनेस्थेटिस्ट. पण अवघड बाळंतपणं कसल्याही कठीण शस्त्रक्रिया आम्ही आमच्या दवाखान्यात पार पाडल्या. ज्याची काहीच माहिती नव्हती अशा वेळेस पुस्तकात वाचून एकमेकांशी बोलून केसेस हाताळायचो. यातूनच आमच्या शिक्षणापेक्षा एकदम वेगळ्या अशा वैद्यकीय गोष्टीही मी करून बघितल्या. झाडावरून पडून हातपाय मोडणं हे या लोकात नेहमीचंच. फळं खायला हे नेहमीच झाडावर चढतात. अशा वेळेस पडले आणि हाड मोडलं तर आर्थोपेडिक सर्जन कुठून आणणार? त्यावेळेस त्या पंचक्रोशीत आम्हीच फक्त डॉक्टर होतो. पडलेल्याला लोक दवाखान्यात घेऊन यायचे, पण आमच्याकडे एक्सरे वगैरे काही साधनच नव्हती, तर उपचार कसे करणार? कधी कधी हाड मोडलंय की नाही हे नुसतं बघून कळत नाही. तिथे थोडं वाकडं झालं असेल तर कळतं, पण नुसतीच सूज असली तर नेमकेपणाने कळत नाही. त्यावर मी एक उपाय शोधून काढला. मी पेशंटचा हात किंवा पाय हलवून बघायचो. हाड मोडलेलं नाही, नुसतं निसटलं आहे असं लक्षात आलं की हाडावरची सूज उतरल्यानंतर हाडाला झटका द्यायचा की ते पुन्हा खाचेत जाऊन बसतं. मग ते सांधण्यासाठी बांधून ठेवायचं. अशा पद्धतीनं असंख्य हाडं आम्ही दुरुस्त केली. खरं पाहता ही काही अगदी योग्य पद्धत नव्हती. त्याच्यामुळे थोडासा दोष राहायचाच. पण या लोकांच्या दृष्टीने थोडा वाकडेपणा राहणं, थोडं लंगडणं ह्या कॉस्मेटिक गोष्टी महत्त्वाच्या नव्हत्या. हातपाय हलवता येणं, काम करता येणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. आमच्या या उपचारांनी ते नक्कीच साध्य व्हायचं. आम्ही जसे अस्थिरोग तज्ज्ञ नव्हतो तसेच नेत्रविकार तज्ज्ञही नव्हतो. परंतु पेशंट्सचं दुःख बघून आम्ही डोळ्यांवरही उपचार सुरू केले. इथे मोतीबिंदूंचं प्रमाण खूप. ऑपरेशन केलं नाही तर हळूहळू दृष्टी कमी होणार. तसं झालं तर त्यांना काम करता येणार नाही. काम केलं नाही तर त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल होणार. त्यामुळे याच्यातून मार्ग काढणं आवश्यक होतं. या भागात अशा ऑपरेशनसाठी डॉक्टर येणं शक्य नव्हतं. हे लोक उठून दुसरीकडे जाऊही शकत नव्हते. जिथे खायला अन्न नाही तिथे ते प्रवास खर्च, उपचारांचा खर्च कुठून करणार? शिवाय भाषेचा प्रश्न. त्यामुळे आम्हालाच काहीतरी करणं भाग होतं. शेवटी आम्ही डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ती उपकरणं आणली. विकासने ऑफ्थॅल्मॉलॉजीत एक हाऊस जॉब केला होता. तेव्हा त्याने मोतीबिंदूच्या अनेक शस्त्रक्रिया बघितल्या होत्या आणि त्यासाठी असिस्टंट म्हणून कामही केलं होतं. त्या अनुभवाच्या जोरावर त्याने मला एक शस्त्रक्रिया करून दाखवली. ती पाहून या विषयातली पुस्तकं वाचून त्याच्या मार्गदर्शनाखाली मीही एक शस्त्रक्रिया करून बघितली. डोळा हा अगदी नाजूक भाग. थोडंसं इकडं तिकडं धक्का लागला तर अजून नुकसान व्हायची भीती. त्यामुळे शस्त्रक्रिया करताना मला खूप दडपण आलं होतं. आपण यातले तज्ज्ञ नाही हे माहीत होतं. तरीही आपण जो प्रयत्न करतोय तो चांगल्या भावनेनं करतोय, त्याला यश यायला हवं एवढंच मनात होतं. एका बाईच्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू होता. आधी एका डोळ्याची शस्त्रक्रिया करू, मग दुसऱ्या डोळ्यावर करू असं मी ठरवलं. शस्त्रक्रिया केली. डोळ्यांना पट्ट्या लावल्या. शस्त्रक्रियेआधी आणि नंतरच्या रात्री मला झोप नव्हती. 24 तासांनी पट्ट्या काढल्या.
तिच्या पुढे 2 बोटं धरून तिला विचारलं, ही किती बोटं? ती 2 म्हटल्यावर मला अक्षरशः परमानंद झाला. याचा अर्थ डोळा स्वच्छ झाला होता. मग दुसऱ्याही डोळ्यावर शस्त्रक्रिया केली. तीही यशस्वी झाली. त्यानंतर मला आत्मविश्वास आला. मग अशा शस्त्रक्रिया मी सर्रास करायला लागलो. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेशिवाय डोळ्यांवरचे छोटे छोटे उपचारही मग आम्ही दवाखान्यात करू लागलो. कधी कधी डोळ्यात बांबूच्या काडीचा अगदी बारीक भाग किंवा धुळीचा कण जातो. हा कण एवढासा असतो, पण त्याचा त्रास प्रचंड असतो. डोळा लाल होतो, पाणी वाहायला लागतं. डोळ्यावर पाणी मारून जर हा कण बाहेर निघाला नाही तर तो काढावा लागतो. नाहीतर सतत चोळल्याने ही काडी किंवा कण अजून आत जातो आणि त्याचा दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. या संदर्भात काय करावं हा विचार करत असताना मला एक कल्पना सुचली. माझ्याकडे घड्याळ दुरुस्तीचं सामान होतं. आवड म्हणून मी घड्याळं दुरुस्त करायचो. इथे तर ती गरजही होती. प्रकल्पावरचं घड्याळ बिघडलं तर चंद्रपूर नागपूरला कधी घेऊन जाणार? त्यापेक्षा सामान असल्यानं आम्ही ते दुरुस्त करायचो. या सामानात स्क्रूड्रायव्हर, लेन्स वगैरे गोष्टी होत्या. त्यातल्या लेन्सचा उपयोग करावा असं मी ठरवलं. हा प्रयोग पुरता यशस्वी ठरला. घड्याळाचे बारीक बारीक पार्ट्स पाहण्यासाठी असलेली लेन्स मी पेशंटच्या डोळ्यातील वस्तू काढण्यासाठी वापरू लागलो. डोळ्यात काही गेलेला पेशंट आला की मी त्याला जमिनीवर झोपायला सांगायचो. मी शेजारी बसून लेन्स लावून त्याचा डोळा बघितला की त्यात गेलेली वस्तू म्हणजे डोळ्याच्या दृष्टीने फॉरेन बॉडी मोठी दिसायची. इंजेक्शनच्या सुईने ती वस्तू पटकन काढता यायची की 2 मिनिटात त्याचं दुःख गायब होऊन तो हसत परत जायचा. घड्याळ दुरुस्तीच्या लेन्सचा उपयोग मी जसा डोळ्यातील फॉरेन बॉडी काढण्यासाठी केला तसाच एक प्रयोग नाकात अडकलेला खडा काढण्यासाठी केला. नाकात खडा घालणं हा उद्योग लहान मुलं बऱ्याचदा करतात. हा खडा उपकरणाशिवाय काढणं मोठं कठीण काम. त्यामुळे या संदर्भातली पुस्तकं वाचून मी एक हुक तयार केला. आपल्या हातात त्या हुकचं सरळ टोक धरायचं आणि दुसरी बाजू नाकात घातली की खडा किंवा कुठलीही फॉरेन बॉडी एका सेकंदात काढता यायची. फक्त तेवढा वेळ ते मूल स्थिर राहिलं पाहिजे. दुसरीकडं कुठेतरी धक्का लागला तर वेगळीच भानगड व्हायची. त्यामुळे त्या मुलाला घेऊन आलेल्या माणसाला मी सांगायचो, तू मुलाचं डोकं धर. माझ्याबरोबरचा मदतनीस मुलाचे पाय धरायचा. ते मूल रडत असलं तरी ते फक्त हलू नये याची काळजी आम्ही घ्यायचो. टॉर्चचा प्रकाश टाकून नाकात घातलेला खडा कुठे आहे ते बघायचं आणि हुकने तो पटकन काढून टाकायचा. असं तंत्र आम्ही विकसित केलं. असाच मी दातांचाही डॉक्टर झालो. दातांच्या वेदना प्रचंड असतात. दात दुखायला लागला तर लोकांनी काय करायचं? मी मग पुस्तकं घेऊन आलो. उपकरणंही आणली. मला काही दातात चांदी भरणं, रूट कॅनॉल असले प्रकार करता येत नाहीत, पण दात काढता येतो. माझ्या आदिवासी पेशंट्सनाही एखादा दात गेल्याने काही फरक पडत नाही. वेदना कमी होतात. तेवढा आनंद त्यांना पुरेसा असतो. अशा रीतीने मी एक साधा डॉक्टर जसा सर्जन झालो तसाच ऑर्थोपेडिक सर्जन, डेंटिस्ट, गायनेकॉलॉजिस्ट असं सगळंच झालो. एखाद्या क्षेत्रातल्या स्पेशलायझेशनमुळे आपणच आपल्यावर मर्यादा घालून घेतो. पण एकदा वैद्यकीय क्षेत्रातलं शिक्षण घेतलं की सगळ्याच गोष्टींवर उपचार करता येतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे. हे खूप सोफिस्टिकेटेड उपचार नसतील, पण पेशंटच्या वेदना संपतात, तो हिंडता फिरता होतो. हे काय कमी आहे? मी ज्या भागात काम करतो तिथे तर हेच महत्त्वाचं आहे. आमच्याकडे जे पेशंट येत असत त्यांचा मुख्य आधार विश्वास आणि चांगला अनुभव एवढाच असे. त्यांना स्पेशालिस्ट वगैरे माहीत नसायचं. सांगून समजायचंही नाही. काहीही होत असेल तर समोरचा डॉक्टर ते दुःख दूर करेल एवढंच त्यांना कळत असे. दारिद्र्य व अज्ञानानं पिचलेल्या भोळ्याभाबड्या लोकांच्या या विश्वासामुळेच मीही नवनवीन प्रयोग करत गेलो. आपण त्यांच्यासाठी इथे आलो आहोत आणि आपल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शक्य ते सगळं केलंच पाहिजे ही भावना माझ्या मनात होती. त्यामुळे ज्या गोष्टी त्यावेळी योग्य वाटल्या त्या करत गेलो. यश मिळत गेलं आणि इथल्या लोकांचा विश्वासही. या साऱ्या प्रवासात काही गमतीदार प्रसंगही घडले. 1980 पूर्वी आमचा दवाखाना एक झोपडीतच होता. विलास मनोहर मला मदत करायचा. विंचू चावणं ही इथे अगदी नेहमीची गोष्ट.
विंचू चावलेले लोक आले की आम्ही त्यांना औषधं, गरज वाटली तर इंजेक्शन द्यायचो. हे सगळे उपचार पैसे न घेता करत असल्याने कधी कधी औषधांचा तुटवडाही असायचा. एकदा असाच एक विंचू चावलेला पेशंट आला. वेदनेनं तो रडत होता. त्याचा नंबर येईपर्यंत तिथे असलेल्या दुसऱ्या पेशंटने त्याच्यावर काहीतरी मंत्र टाकला आणि तो माणूस आमच्यापर्यंत न येताच हसत निघून गेला. हा प्रसंग खुद्द विलासने आमच्या डोळ्यांनी पाहिला. मंत्राने विष उतरतं असा लोकांचा विश्वास असल्याने या श्रद्धेचा उपयोग करून घ्यायची कल्पना त्याला सुचली. त्यामुळे त्याने तो मंत्र एका मांत्रिकाकडून शिकून घेतला. अरे रे विंचवा, आहेस कुठे, असा काहीतरी तो मंत्र होता. तो टाकल्यावर मंत्र म्हणणाऱ्याकडे ते विष येतं आणि त्याने ते थुंकून टाकायचं, असंही त्या मांत्रिकाने विलासला सांगितलं होतं. मग विलासने एकावर याचा प्रयोग केला आणि तो यशस्वीही झाला. मग मधून मधून आम्ही हा प्रयोग करायला लागलो. मंत्राचा उपयोग झाला नाही तर अर्थातच आम्ही औषध द्यायचो. अंधश्रद्धा विरोधी लोकांच्या कानावर हे गेल्यावर त्यांनी याला आक्षेप घेतला. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हालाही मंत्राने विष उतरतं वगैरे मान्य नाही. पण बऱ्याचदा काय होतं की विंचवानं नांगी मारली तरी त्यांचं विष शरीरात उतरत नाही, फक्त तेवढ्यापुरत्या वेदना होतात. थोडक्यात सगळ्यांनाच विष चढत नाही, पण विंचू चावला या कल्पनेनेच तो माणूस जास्त घाबरतो. त्यामुळे हे बरचसं मानसिक आहे. ज्यांना तो खराच चावलाय त्यांच्यावर आम्ही औषधोपचार करतोच, पण या मार्गाने आमची औषधं वाचत असतील तर काय हरकत आहे. शिवाय सगळेच विंचू खूप विषारी नसतात. एकदा आणखीन गंमत झाली. एकदा विंचवाने मला आणि विलासलाही त्याचा प्रसाद दिला. आम्ही त्याच्यावर मंत्रही टाकला नाही आणि काही उपचारही केले नाहीत, तरीही आम्हाला काही त्रास झाला नाही. त्यावर मी विलासला गमतीनं म्हणालो, मंत्र न टाकताही विंचवाने आपल्याला सोडून दिलं. त्यावर तो म्हणाला, तसं नाही, मला मंत्र येतो म्हणून आणि मी तो टाकताना तू ऐकतोस म्हणून विंचवाने आपल्याला काही केलं नाही. अशीच आणखी एक गंमत. दात, डोळा, फ्रॅक्चर किंवा ओळखीच्या नसलेल्या काही आजारांवर मी पुस्तक बघून उपचार करत असतानाच्या काळात हेमल कशाला भेट द्यायला लोक यायला लागले होते. त्यातल्या काहींना वाटायचं की हा पुस्तकं वाचून औषध देतो म्हणजे याला खरंच काही येतं का नाही. मला नक्की माहीत नाही, पण यातल्या कुणीतरी तक्रार केली असावी. या तक्रारीमुळे मला शासनाकडून एक पत्र आलं. तुम्ही बोगस डॉक्टर नाही हे सिद्ध करा, नाहीतर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. मी शांतपणे ते पत्र बाजूला ठेवून दिलं. पण इतकी वर्ष काम केल्यावर असं पत्र येतं याची मजाही वाटली. मंदाला मात्र असं काही पत्र आलं नव्हतं. त्यामुळे मला चिडवायला तिला एक कारण मिळालं. उपचारांच्या संदर्भात आम्ही जेव्हा चर्चा करायचो तेव्हा ती चेष्टेनं म्हणायची, तुला माझं ऐकलं पाहिजे, कारण सरकारला तू बोगस डॉक्टर आहेस असं वाटतंय, मी नाही. अशा गमतीच्या प्रसंगांनी आमचं आयुष्य बहरून गेलं आहे. पण त्याचबरोबर आमच्यावर आदळणाऱ्या आव्हानांना जेव्हा आम्ही पुरे पडू शकलो नाही तेव्हा आतून बाहेरून हादरून व्हायलाही झालं. 1991 साली हेमलकशाला कॉलऱ्याची प्रचंड मोठी साथ आली तेव्हा असाच अनुभव आम्हाला आला. त्या वर्षी बांबू तोडीसाठी एका कॉन्ट्रॅक्टरनं बाहेरच्या हजारो मजुरांना आमच्या भागात आणलं होतं. पावसाळ्यापूर्वी शक्य तेवढं काम व्हावं हा हेतू. इतक्या मजुरांची राहायची सोय मात्र त्याने केली नव्हती. त्यामुळे ते तात्पुरत्या झोपड्या उभारून राहू लागले. या लोकांनी प्रातर्विधीसाठी नदीकाठाचा वापर सुरू केल्यानंतर नदीचं पाणी खराब झालं. पाऊस सुरू झाल्यावर ते निघून गेले. इकडे आजूबाजूच्या गावात शेतीची कामं सुरू झाली. काम करताना तहान लागली की आदिवासी त्या नदीचंच पाणी प्यायचे. त्यातून माणसं आजारी पडू लागली. 12 जुलैला माझ्याकडे एक पेशंट आला. त्याला खूप उलट्या होत होत्या. थोड्या वेळाने त्याला डायरियाही सुरू झाला. कॉलऱ्याचा पेशंट पूर्वी पाहिला नसला तरी त्याच्या लक्षणांवरून हा तोच आजार असावा अशी शंका मला आली. तोपर्यंत दुसरा पेशंट, मग तिसरा, असे सगळ्या बाजूंनी पेशंट यायला लागले. साथ इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली होती की बघता बघता 300 पेशंट दवाखान्यात दाखल झाले. त्या वर्षी पाऊस कमी असला तरी दळणवळण बंद झालं होतं. आमच्याकडे औषधांचा जो साठा होता तो पूर्ण शक्यच नव्हतं. जगनला निरोप पाठवला. कलेक्टरशी संपर्क साधायला सांगितलं. या सगळ्यांना सलाईन लावणं जरुरीचं होतं. एवढ्या बाटल्या कुठून आणि कशा आणणार?
जगनने कुठून तरी सलाईन व औषधांची सोय केली. कष्टानं ती आमच्यापर्यंत पोहोचवली. पण मागणी इतकी प्रचंड होती की काय करावं सुचत नव्हतं. त्या 3-4 दिवसात सलाईनच्या तब्बल 1500 बाटल्या लागल्या. या काळात प्रकल्पावरच्या सगळ्यांनीच तहान, भूक, झोप विसरून काम केलं. पेशंट वाचावेत म्हणून जीवाचा आटापिटा केला. तरीही सगळ्या पेशंटना वाचवण्यात आम्हाला यश आलंच नाही. या कॉलरेच्या साथीतील एक प्रसंग मनाच्या तळात असा जाऊन बसलाय की तो हटतच नाही. एक बाई एका लहान मुलाला घेऊन आली होती. उपचार केल्यावर सलाईन दिल्यावर ते मूल जरा सुधारलं. त्याबरोबर तिने त्या मुलाला आमच्याकडे सोपवलं आणि ती लगेच निघून जायला लागली. आमचा एक कार्यकर्ता तिला म्हणाला, "अशी कशी या मुलाला सोडून जातेस? त्याच्याजवळ थांब. त्याला पूर्ण बरं वाटलं की जा." त्यावर त्या बाईनं सांगितलं, "कॉलऱ्याच्या साथीने काल माझा नवरा मेला. दोन्ही मुलांना लागण झाली म्हणून त्यांना घेऊन इकडे निघाले तर एक मूल वाटेतच गेलं. त्याला तसंच झाडाखाली ठेवून याला घेऊन आले. आता याला जरा बरं आहे तोवर जाऊन त्याला पुरून येते." इतका करुण प्रसंग होता हा. आम्ही सगळेच सुन्न झालो. कोण कुणासाठी रडणार? डोळ्यातलं पाणीच आटून जावं अशी ही परिस्थिती. असे कसोटीचे, धीर खचवणारे प्रसंग खूपदा आले. पण त्यामुळेच इथे कामाची किती गरज आहे हेही नव्याने कळत गेलं. पाय मागे घ्यायचा नाही हे डोक्यात पक्क होतं. त्यामुळे त्यातूनही आम्ही एकमेकांच्या मदतीने मार्ग काढत गेलो, टिकून राहिलो, काम वाढवत गेलो.